नमस्कार मंडळी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज इथे बघू शकता पालक दिसतोय तुम्हाला आणि पालकपासून आपण छान अशी एक रेसिपी बनवतोय. ही रेसिपी नाश्त्यासाठीची आहे. अगदी तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा त्यांना या पद्धतीचं सरप्राईज देऊ शकता. खूप छान रेसिपी होते. इथे आता बघा मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला काही बटाटे लागणार आहेत, रवा लागणार आहे. तर आता इथे बघा पालक स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे. इथे घेतलेला आहे एक वाटीचं माप. त्या वाटीच्या मापानेच आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे, बारीक रवा. त्याच्यामध्ये बघा इथे जास्त आंबटसुद्धा नसावं दही. ते दही अर्धा वाटी घेतलेलं आहे. म्हणजे एकाच कपाने आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं दही रव्यामध्ये आणि नंतर आपल्याला ते एक 10 मिनटासाठी रवा फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. इथे आता बघू शकता मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता हा पालक सगळा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर आता मी कट करून घेतलेला नाही आहे, तर आपण इथे आता घालतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेऊया. अगदी बारीक या पद्धतीनं कट करून घ्यायचा, म्हणजे छान वाटलासुद्धा जातो. अगदी स्मूथ त्याची पेस्ट तयार होते. आता बघू शकता पूर्ण पालक मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला. 1 ते 1.5 इंच आलं घातलेलं आहे आणि 2 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. याची छान असं आपल्याला स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे बघू शकता स्मूथ पेस्टसुद्धा आपण बनवून घेतलेली आहे आणि पाणीसुद्धा घातलं नव्हतं. खूप छान पेस्ट तयार झाली. अगदी कलरसुद्धा खूप छान दिसतोय बघा, मस्तच दिसतोय. आता बघा इथे आपण जो रवा घातला होता दह्यामध्ये मिक्स करून ठेवला होता, तर त्याच्यामध्ये हा पालक मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. मिक्सरच्या भांड्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊन ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलं. जास्तीचं पाणी घालू नका आपल्याला, फक्त थोडंसं मिक्स, म्हणजे आपल्याला इडलीचं बॅटर वगैरे कसं असतं अगदी त्या पद्धतीनं हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे पालक रव्यामध्ये. आणि नंतर आपल्याला हे या पद्धतीनं भिजायला परत एक वेळा ठेवून द्यायचं आहे. बघा इथे थोडंसं थिक होतं बॅटर, तर थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे. फक्त आपलं जे इडलीचं बॅटर जसं असतं त्या पद्धतीनं आपल्याला इथे हे भिजवून घ्यायचं आहे रवा, म्हणजे छान फुललासुद्धा जाईल. आता आपल्याला हे झाकण ठेवून फुलण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता तो साईडला ठेवून दिला. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. आता मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं आहे. कढई ठेवली आहे, 2 चमचे तेल घातलं आहे. जिरे मोहरीची छान खमंग फोडणी करायची. त्याच्यामध्ये बघा अगदी अर्धा कांदा कापून घेतलेला आहे बारीक कट करून, तो घातला. तो छान परतवून घ्यायचा या पद्धतीनं. बघू शकता छान परतवून झाला आहे. आता इथे बघा तुम्ही काहीही अगदी कांद्याची पात वगैरे सुद्धा घालू शकता. इथे आता मी गाजर होतं माझ्याकडे, तर गाजर थोडंसं किसून घातलेलं आहे 2 चमचे. त्याच्यानंतर हळद पावडर घातली अर्धा चमचा. इथे घातलेला आहे गरम मसाला आणि घातलेली आहे मिरची पावडर. तर हे सगळं अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे. त्याच्यानंतर चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि हे सगळे मसाले छान असे मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत उकडलेले बटाटे. तर उकडलेले बटाटे हे छान असे मी किसणीवरती किसून घेतले होते, म्हणजे अगदी छान मऊसूत तयार होईल आपलं हे जे वाटण आहे, स्टफिंग आहे ते. तर आता बघा त्याच्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. सगळे मसाले बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मस्त. इथे बघू शकता मीठ घालूनसुद्धा छान एक वेळा मिक्स करून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरतून. आता आपलं हे स्टफिंगसुद्धा इथे बारीक गॅसवरती, म्हणजे लो फ्लेमवरती आपल्याला 1 मिनिट ठेवायचं आहे. इथे आपलं स्टफिंगसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपण हे थंड करायला एका ताटामध्ये काढून ठेवूया. या पद्धतीनं छान पसरवून घ्यायचं, म्हणजे अगदी पटकन थंडसुद्धा होतं. आता बघू शकता इथे थंड करण्यासाठी ठेवून देऊया आपण. आता बघा इथे छान थंडसुद्धा झालेलं आहे आणि हाताला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे जे स्टफिंग आहे ते हाताला चिटकतसुद्धा नाही. आणि इथे बघा हातावरती हा गोळा घेऊन आपल्याला
छान असं या पद्धतीने बघा रोल बनवून घ्यायचं आहे. असे रोल बनवून घेऊया आपण. या पद्धतीने बघा 4 रोल बनवून घेतलेले आहेत आणि इथे बघा ग्लास घेतलेला आहे. आता पुढे काय करायचं ते मी सांगते तुम्हाला. तर ग्लासला सुद्धा आतून छान असं तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. आता हे स्टफिंग बघा आता हे बॅटरसुद्धा छान फुललेलं आहे, म्हणजे रवा फुललेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बघा इनो, किंवा तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. इनो घालायचं असेल तर एक पूर्ण सॅचे तुम्ही इथे घालू शकता आणि बेकिंग सोडा घालायचा असेल तर अर्धा चमचा घाला. लगेच पाणी टाकून आपल्याला त्याच्यावरती मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं बॅटर ॲक्टिवेट असतं तेव्हाच आपल्याला पटकन ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे. तर बघा तळाशी थोडं ग्लासच्या आपल्याला बॅटर घालायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण स्टफिंगचा रोल बनवून ठेवला होता तर ते आपल्याला घालून घ्यायचं आहे मध्ये, आणि हात म्हणजे बोटाने फक्त थोडंसं ॲडजस्ट करून साईडनीसुद्धा आपल्याला या पद्धतीनं भरून घ्यायचं आहे. इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. इथे 3ही ग्लास आपले तयार झालेले आहेत भरून. छान असे टॅप करून घ्यायचे. ऑलरेडी मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलंच होतं. पाणीसुद्धा छान गरम झालेलं होतं आणि या गरम पाण्यामध्येच आपल्याला हे जे 3ही ग्लास आहेत ते अगदी छान ठेवून घ्यायचे आहेत. अगदी तुमच्याकडे कढई वगैरे असेल किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवून घेऊ शकता. आता माझ्याकडे हा टोप होता पण त्याचा बेस एवढा काही बरोबर नाही आहे, तरीसुद्धा ॲडजस्ट करून ठेवलेले आहेत मी. आपल्याला हे मीडियम गॅसवरती बघा एक 10 मिनटं बरोबर छान असे वाफवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपली पुढची प्रोसेस करून घेऊया. तर इथे बघा 2 चमचे तीळ छान असे भाजून घेतलेले आहेत. ते काढून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती खोबरं घातलेलं आहे. तर खोबरं बघा 2 ते 3 चमचेच आपण इथे खोबऱ्याचे काप घातले. त्याच्यानंतर घातलेली आहे इथे 1 मिरची आणि 2 चमचे दही घातलेलं आहे. कोथिंबीर घातलेली आहे भरपूरशी. हे छान वाटण आपण पाणी घालून वाटून घेतलं. ह्याची आपण चटणी बनवणार आहोत. तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची चटणी आहे, जसं की ह्याच्यामध्ये आपण लसूण घातलेला नाही. तर आता इथे बघा चवीनुसार मीठ घातलं. मीठ पहिलं घातलं नव्हतं आपण. तर या पद्धतीनं बघा छान अशी चटणी तयार झालेली आहे. तीळ घातल्यामुळे चटणीला छान पांढरा रंग आलेला आहे. आता बघा 10 मिनटंसुद्धा झालेली आहेत. चटणी तयार आहे आपली. 10 मिनटं झाले. रोलसुद्धा दाखवते मी तुम्हाला. या पद्धतीनं बघा चाकू घालून आतमध्ये चेक करायचं. अगदी क्लीन निघालेलं आहे. म्हणजे अगदी रोलसुद्धा आपले छान म्हणजे हे तयार झालेले आहेत. साईडला काढून घेऊन अगदी थंड करून मगच आपल्याला या पद्धतीनं काढून घ्यायचे आहेत. अगदी तुम्ही ग्लासवरती थोडंसं हाणूनसुद्धा म्हणजे मारूनसुद्धा असं पटकन काढून घेतले तरी सुटतील, किंवा पूर्णपणे थंड करून म्हणजे अगदी कोमटसुद्धा नसावं, अगदी पूर्णपणे थंड करून घेतलं तर पटकन निघतील. पण आता मी इथे थोडंसं थंड झाल्यानंतर सुरीने सगळे रोल या पद्धतीनं बघा सोडवून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता खूप छान आपले हे तयार झालेलं आहे. आता पुढे काय करायचं ते सांगते. अगदी तुम्ही बघू शकता मिश्रणसुद्धा छान असं आतमधून शिजलं गेलं आहे. खूप मस्त दिसतंय. आणि आता आपण ह्याच्या काप करून घेऊया ह्याचे. अगदी बघा मी दाखवते 1-1 सेंटीमीटरच्या मापाने आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. जास्तसुद्धा पातळ करू नका. जेवढे पातळ करू तेवढे ते सुटतील. तर इथे बघू शकता छान असे सुटलेले सुद्धा नाहीत. तर आपले वरची जी टोकं होती तर ती बघा या पद्धतीनं काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा या पद्धतीनं कट करून घेऊया. इथे बघू शकता छान असे सगळे कट करून झालेले आहेत. आता मी तुम्हाला सांगते वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कसं करणार आहोत. इथे बघू शकता अगदी छान छान जाळीसुद्धा पडलेली आहे मिश्रणाला आणि खूप मस्त तयार झालेला आहे. पालकचा हा नाश्ता इथपर्यंत तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन आणि त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला असेच हर रोज पाहायला भेटतील. त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. रेसिपी आवडली तर नक्की कमेंटसुद्धा करून सांगा. तर आता बघा, आपण इथे नारळाचा चव घेतलेला आहे, म्हणजे जो आपण नारळ, आता मी इथे सुका खोबरं घेतलेलं आहे किसून, तर ते बघा या पद्धतीनं छान असं वरतून लावून घेऊन फक्त वरच्या कडांना लावून घेतलेलं आहे. अगदी तुम्ही या पद्धतीनं सुद्धा चटणीसोबत खाऊ शकता. इथे बघू शकता, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतंय आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात. नक्की या पद्धतीनं करून बघा. इथे आपण आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि तेलावरती सुद्धा तुम्हाला थोडेसे फ्राय करून मी दाखवते. जास्त तेल आपण घालायचं नाही, अगदी थोडंसं, म्हणजे चमच्यावरतीच घेतलेलं आहे. 1 चमचा असेल. तर इथे बघा अगदी चिमूटभर इतपत मिरची पावडर घातली आहे आणि आपण त्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत या सगळ्या. तर या पद्धतीनं बघू शकता, हे सगळं फ्राय या पद्धतीनं करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरतीच करा, म्हणजे छान असं क्रिस्पी होतं. आणि इथे आता बघा वरतून थोडेसे तीळ घातलेले आहेत. तुम्ही जिरे, तीळ वापरू शकता. तर इथे मी तीळ वापरलेले आहेत. खूप छान लागतात तीळसुद्धा. मध्ये मध्ये खायला दाताखाली आले की चव खूप छान लागते, अजून त्याची चव वाढली जाते. तुम्हाला जर असेच खायचे असतील तरीही खूप छान लागतात, किंवा फ्राय करून खायचे असतील तरीही तुम्ही खाऊ शकता. किंवा मी तुम्हाला जसं आत्ता दाखवलं, नारळाचं चव आपण लावलेलं आहे इथे, तर तसेसुद्धा दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा. तर पाहुणे वगैरे आले तर कधी आपण ही रेसिपी बनवू शकतो, किंवा अगदी घरीसुद्धा खाण्यासाठी संडेला वगैरे खूप छान. टाईम थोडंसं लागतं, पण खूपच टेस्टी होते ही रेसिपी. आता या पद्धतीनं नारळाचं जे होतं लावून घेतलेलं ते सुद्धा बघा थोडंसं तव्यावरती गरम करून घेतलं आणि 1 मिनिटानंतर काढून घ्यायचं. इथे बघू शकता, हे जे आत्ता आपण घातलेलं होतं नारळाचं, तर त्याला तर आपण बिलकुल तेल वापरलेलं नाही, फक्त तव्यावरती गरम करून घेतलेलं आहे 1 मिनिट. छान असं बघू शकता क्रिस्पी झालेले आहेत. तर आता हे 3 वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मी तुम्हाला दाखवले. एक नारळाचा चव लावून असंही खाऊ शकता, एक तव्यावरती फ्राय करून तेलामध्ये थोडंसं ते क्रिस्पी होईपर्यंत घेऊ शकता करून, किंवा असंही चटणीसोबत खाऊ शकता. इथे चटणी तयार आहे. आपल्या सगळ्या या पालकचं नाश्ता रेडी झालेला आहे. तर आजचा पालक बटाट्याचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला मग, आवडलं का ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि वरतून तुम्ही अगदी नारळाचा चव अजून घालून, कोथिंबीर घालून, थोडेसे तीळ घालूनसुद्धा सर्व करू शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगायला विसरू नका. चला, नंतर भेटूया. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.